मुरुड, स्वागत है आपका आपके भाई के इस यूट्यूब चॅनल में। और आत्ता सध्याला मस्त भिलो की मी ह्याला बरं सगळं जाऊ द्या। समोर असतोय तो पद्मदुर्ग आहे। आता बऱ्याच जणांच्या कमेंट आले होते की पद्मदुर्गला जावा, ठीक आहे। तर विषय असा आहे का नाही, आज झालं त्या समजा बोटी बंद, तर आता असं झालं आहे का नाही की जायला येत नाही, तुम्हाला एक पण बोट दिसणार नाही इकडे तिकडे कुठंच, एकही बोटीवाला दिसणार नहीं। सब बोट वाले भाई लोग अपने गायब है यहाँ से, ठीक है। तो अपन अभी ऐसा विचार कर रहे हैं ना कि आज का दिन पूरा रेस्ट लिया जाए, थोड़ा अच्छे से घूमें यहाँ पे एंड उद्या सकाळी आगे निघले, ठीक आहे। उद्या सकाळी आपल्याला जा ना, आपल्याला उद्या सकाळी तिकडे जायचं, ठीक आहे। तर पुढे एक गाव आहे या, तर ह्या गावामधनं ना आपली सायकल लोड करायची आणि पडल्या टापूवर घेऊन जायचं, ठीक आहे। आणि तिथून आपण नंतर पुढे निघणार या श्रीवर्धनकडल्या साईडला, ठीक आहे। तर श्रीवर्धनला जायला आपल्याला 4 दिवस लागतील। तर माझी तब्येत थोडी नॉर्मल डाऊन आहे, तर विचार केला होता की आजच्या दिवस पूर्णपणे रेस्ट करूया। आता निघालो नाश्ता करण्यासाठी, नाश्ता करूया आणि दुपारच्या वेळेस थोडं विचार चालला होता की पाण्यामध्ये जावं, कारण की ना जसं समुद्राच्याकडे आलो ना अजून पाण्यामध्ये अजून एकदा आपण गेलेलो नाही, तर विचार करतोय पाण्यामध्ये पण जाऊन यावं। तर चला थोडा नाश्ता करूया, बघू इकडं स्पेशल काय भेटतंय खाऊया आणि नंतर ना माघारी येऊया। ओके ठीक आहे, द्या थोडं आंबट आहे पण ठीक आहे। एकदम ताजी नारळ चटणी, एकदम ताजी। घेतली ही पाण्याची बॉटल, ही पहिली भाव पाण्याची बॉटल येत होती पहिली काहीतरी आय थिंक 8 रुपये, नंतर झाली भाव 10 रुपये, नंतर झाली भाव 13-14 रुपयाच्या आसपास, नंतर झाली भाव 15 फिक्स, खूप दिवस 15पर्यंत चालली, अब आली 20 रुपये, ठीक आहे। कुठल्या आडमुडी जाग्याला गेला तिथं भाव 25-30 रुपये, ठीक आहे। केदारनाथला जावा 70 रुपये, लावलंय काय बे, पाणी तर घेतोय नाही का, पाणी पाणी भाऊ, हा 10 रुपये ठीक आहे ना भाऊ, गरिबांसाठी 10 रुपये ठीक आहे ना। जर तुम्ही लावताय भाऊ 20-20 आणि सांगतो आता ही 20ला आहे ना, येणाऱ्या 5 वर्षामध्ये बघा हीच तुम्हाला पाण्याची बाटली बाहेर 50 रुपयाला भेटणार नॉर्मल रोडला। इथं घरगुती जेवण भेटते काय बघू, इथून जरा थोडं घरगुती जेवण भेटेल, जेवण भेटतं घरगुती बनवून ओके। एक जणांसाठी भेटेल का, एक जणांसाठी भेटतं, अच्छा ओके ठीक आहे। पुढल्या वेळेस होती म्हणजे 4-5 दिवसापूर्वी, नंतर ना एक 40-50 माणसं येणार होती, ठीक आहे असू द्या। चला द्या आपण दुसरी कुंड बघूया भावांनो। ला 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 पाटील खानावळ पासून सरळ पुढं आल्यानंतर ना सम्राट गेस्ट हाऊस म्हणून साईडलाच आहे। दादा शुभ सकाळ, काय चाललंय दादा, कसं चाललंय, काय म्हणता? मस्त एकदम बरं, मस्त सकाळ सकाळ तुम्हाला बघून मजा वाटली। तर आपल्या दादा आहेत, दादापाशी आपण स्टे केला आहे। दादाची माझी भेट झाली होती पोलादपूरच्या घाटामध्ये, त्यानंतर आता झाली या थांबलूया आणि आज रेस्ट आहे भाऊ दिवसभर मस्तमध्ये। नंतर उद्या सकाळ सकाळ आपण 6ला निघणार आहेत ना एकदम। आज आपल्याला मुरुड पूर्ण बीच कवर करायचा आहे, ड्रोन सीन थोडंसं काम करून घेऊ ऑनलाईनचं, नंतर फिरूया। ओके भाऊ मस्त, येस याच्यावरती सगळी बोट चालती, तुझ्यावरच बापरे। हे ह्याला किती हॉर्स पॉवरचं इंजिन असते एवढ्या मोठ्या बोटीला? एका ट्रक, अच्छा ठीक आहे। आई शपथ कसली मोठीच्या मोठी बोट आहे, मी आख्या बोट खाली उभा, या एक मोठं घर बांगला असल्या का ते मोठी बोटमध्ये, वाव किती हॉर्स पॉवरचं असते काय? 140 हॉर्स पॉवरचं, बापरे एवढं असतं मोठं। किती किंमत असेल त्याची? 75 लाख 75 लाख रुपये, मला वाटलं थोडी स्वस्त असेल पण तर खूप जास्त कॉस्टली आहे। तेव्हा काही नवीन नवीन बनली, आता कलर दिलाय, हा किती मोठी, किती मोठी ही, काय बोलताय? म्हणजे वर्षात एकदा तिला मेंटेनन्स करून नंतर तुम्हाला मी बोट दाखवतो कशी आहे ती। या ओके वाव, थांबा थांबा दमानी दमानी, तुटन बिटन सोलापूर, वा अच्छा। मुरुडची मोठी बोट आहे भाऊ, ही मुरुडची मोठी बोट। त्यांचा काय करायचं, त्यांचा फोटो काढायचा, ठीक आहे। तर आता ह्याच्यावर प्लाऊड वगैरे काय असं प्लाऊड येतो ना, उचला हा हा। अच्छा ही ह्या बोटीचं इंजिन आहे ना, बापरे किती मोठं, आ लेलंड, अच्छा लेलंडचं इंजिन आहे, ओके लेलंडचं इंजिन, खतरनाक भाऊ एकदम। पोरा बंदर मुरुड जंजिरा किल्ल्याकडे जाण्याचा हा मार्ग आहे भावांनो।
काय भारी व्ह्यू दिसतोय भावांनो. तर भावांनो सध्याला मी आलेलो या मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी. बघूया कसा आहे ती. मी आपण नव्हता बघितला भावांनो अजूनपर्यंत कधी समोर. तर आज बघणार आहे. आज ह्याला बघायचं आपल्याला नशीब आहे लय मोठं. तर आपण बघूया ह्या किल्ल्याला जाऊन. आपले सबस्क्रायबर भाऊ कुठं पण असतात भाऊ. भावाला नुसतं म्हणलं भाऊ पाण्याची बाटली कुठे भेटेल, नुसतं म्हणलं पाण्याची बाटली कुठे भेटेल, भावानं जाऊन घेऊन आला डायरेक्ट. एवढं प्रेम आहे आपल्या भाऊ. धन्यवाद भावा. पुन्हा पहिल्यांदा मुरुड जंजिरा किल्ला बघतोय मी पहिल्यांदा जीवनामध्ये. धर्मरक्षक संभाजी महाराज ज्यावेळेस या किल्ल्याला जिंकण्यासाठी आलो होतो ना, त्यांना त्यावेळेस तेव्हा तिकडे पद्मदुर्ग हा किल्ला बांधला होता. पण ती सलग त्याची कंडिशन खूप जास्त भयंकर आहे. मला गावातल्या माणसानं सांगितलं की ती किल्ला निम्मे 2 भाग आणि दिसतंय पण तेव्हा इथं निकाल साईडचं आहे नाही ते भरपूर असं पाणी. आयुष्यपत पाण्याच्या लाटा किल्ल्याला, तेव्हा किल्ल्यावर पाण्याच्या लाटा आहे तेव्हा भावनं. त्यावेळेस ह्या किल्ल्याला जिंकायचं होतं नाही त्यावेळेस ह्या इथनं अशी मधनं दगडे टाकली होती, पाणी खाली जातं नाही त्यावेळेस आपल्याला ह्या इथनं ती वाट दिसून येते. तर असं काहीतरी आहे. आणि कसला बलाढ्य मोठा असला हा दिसतो या